नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त आणि आनंदी असाल. आणि या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला, नेहमीप्रमाणे सकाळ झाली, वॉकिंग करून आली आणि आमच्यासाठी चहा ठेवला आणि नंतर आली मी अंगण झाडायला. सध्या गोडलिंबाच्या झाडाची पानं खूपच पडत आहे. बहुतेक त्याची पतझड सुरू झालेली आहे, म्हणून अंगणात कचरा खूपच होतो. वारा आणि पाऊस पण सध्या सुरूच आहे, तर भरातभर आणखी कचरा अंगणात जमा होतो. तर मी भरभर अंगण झाडून घेतले आणि अंगणात पाणी घालून त्याला व्यवस्थित धुवून घेतले. अंगण छोटं असो की मोठं, ते आपल्याला मेंटेन करून ठेवावंच लागतं. झाडेही माझ्याकडे काही खूप जास्त नाही आहेत, पण त्याची देखभाल तरीही करावीच लागते. घरातील कामं ही आपली जबाबदारी तर असतेच, पण तीच कामं आपण आवडीने केली तर त्याचा इफेक्ट हा आपल्या घरामध्ये दिसत असतो. मला असं वाटते किचन मध्ये काम करताना आपण एप्रॉन हा नेहमी घालायला हवा. कारण की आपण कितीही नॅपकिन आजूबाजूला ठेवले तरी ते घाईच्या वेळेवर आपल्याला मिळत नाही आणि आपले हात नकळतच आपल्या ड्रेसच्या साईडला पुसले जातात. काही दिवसांनी ते आपले ठसा उमटवतात आणि मग ते दिसायला खूपच वाईट दिसतात. त्यापेक्षा एप्रॉन आपण घालून काम केलं तर एप्रॉनला आपण कितीही घाण केलं तरी त्याला काही वाईट वाटत नाही आणि तो झाला तरी तो धुवून निघाला आणि खराबही दिसला तरी काही फरक पडत नाही. आणि आपल्याला आपले कपडे दिवसभर घालून वावरायचे असतात आणि ते घाण झाले तर खूपच वाईट दिसतात. म्हणून एप्रॉन केव्हाही बरा. नेहमीप्रमाणे मी गंजामध्ये भात ठेवला आणि कुकरमध्ये वरण लावलं. आज मला दाल फ्राय करायची आहे, कारण की सोबत मी करत आहे कारल्याची भाजी. मागच्या वेळी थोडे जास्तच कारले आणले होते, त्यामुळे मी त्यातले फक्त अर्धे कारले केले आणि आज मी उरलेले अर्धे कारले करणार आहे. आज मी तुमच्यासोबत कारल्याची भाजी शेअर करत आहे. या पद्धतीने केलेली कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही. तर आपल्याला कारले हे नेहमीप्रमाणे कापून घ्यायचे आहेत. कारल्याच्या आतमधल्या बिया जर कोवळ्या नसतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत. तर कारले मी कापून घेतलेले आहेत. आता त्यात मी पाव चमचा मीठ घालत आहे आणि पाव चमचा हळद घालणार आहे. कारले थोडेच आहे त्यामुळे मी पाव चमचा घालत आहे. जर जास्त असतील तर तुम्ही थोडे मीठ आणि हळद जास्त घालू शकता. आता हळद आणि मीठ आपल्याला कारल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. हळद आणि मीठ व्यवस्थित लावल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि याला अर्धा तास आपण तसंच राहू देऊ. अर्धा तास झालेला आहे. कारल्याला छान पाणी सुटलेलं आहे. आता त्यात आपण आणखी पाणी घालूया आणि कारले व्यवस्थित धुवून घेऊया. त्यामुळे याचा कळवटपणा निघून जातो. कारले व्यवस्थित धुवून त्याचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. गॅस शेगडीवर एक कढाई ठेवली आहे. त्यात एक छोटा चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे. त्यात आता हे कारले आपण टाकून देऊ. पाव चमच्यापेक्षा थोडं कमीच मीठ आपण इथे टाकूया. आणि आता या कारल्यांना आपल्याला छान 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं आपण छान कारल्यांना परतून घेतलेलं आहे. आता यात आपण पाव चमचा हळद, पाव चमचा तिखट आणि पाव चमचा धनेपूड टाकूया. एक 3-4 मिनिटं परत आपण कारले मसाल्यांसोबत परतून घेऊया. 3-4 मिनिटं आपण कारल्यांना व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता हे कारले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये परत आपण 1 ते 2 चम्मच तेल घालूया. तेल गरम झाले की मोहरी, जिरं घालूया. 2 मध्यम आकाराचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहे ते घालत आहे. कारल्यांचे काप जर 1 वाटी असतील तर कांदे पण आपल्याला 1 वाटीच घ्यायचे आहेत. कांदे व्यवस्थित परतून घेऊया. आता त्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया, म्हणजे कांदे लवकर परतले जातील. इथे आपण चवीनुसार मीठ टाकूया, कारण सुरुवातीला आपण जेव्हा कारले परतले तेव्हा त्यात पण आपण मीठ घातले होते. तर ते लक्षात ठेवून आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. कांदे परतायला वेळच लागतो. मी गॅसची फ्लेम लो करून ठेवली. तर नेहमीप्रमाणे मी थोडे भांडे घासून घेते.
इथे ऑइल कंटेनर पण खाली झालं होतं, तर म्हटलं नवीन तेल भरायच्या आधी कंटेनर घासून घ्यावा. मग हातात हात मी तिथली ऑर्गनायझर रॅक पण खाली करून घेतली. म्हटलं तिलाही आज स्वच्छ करूनच घ्यावं. तसंही आता सफाईचे काम सुरू आहेत, तर एक एक करून आपलं थोडं थोडं काम आपण हलकं करून घ्यावं. आम्ही घाणीचं तेल वापरतो, त्यामुळे ऑइल कंटेनर थोडे जास्तच ग्रीसी होऊन जातात. म्हणून धुवायच्या आधी त्यामध्ये मी गरम पाणी घालून ठेवते आणि थोडा डिटर्जंट पावडर घालून ठेवते, म्हणजे ते स्वच्छ करायला बरे होतात. आता मी भरभर थोडे भांडे घासून घेतले. कांद्याकडे पण माझं लक्ष आहे, अदामदात मी त्याला परतत सुद्धा आहे. तर चला, 7 ते 8 मिनिटांमध्ये कांदे हलके गुलाबी कलरवर परतले गेले आहेत. आता यात आपण अर्धी छोटी चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालूया. कारले थोडेच आहेत म्हणून मी इथे अर्धी चम्मच घालत आहे. जर कारले जास्त असतील तर तुम्ही 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट इथे घालू शकता. आता अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदे आपल्याला छान सोनेरी रंगावर येतपर्यंत परतून घ्यायचे आहे. कांदे आता छान सोनेरी रंगावर परतली गेली आहेत. आता यात आपण 1 टमाटर टाकणार आहोत. टमाटर छान मिक्स करून घेऊ. आता त्यात अर्धी छोटी चम्मच तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. सुरुवातीला पण आपण तिखट घातलेली आहे. पाव चमचा हळद घालूया आणि पाव चमचाच आपण इथे परत धनेपूड घालूया. आता टमाटर शिजेपर्यंत आपल्याला मसाले छान परतून घ्यायचे आहे. टमाटर शिजला गेला आहे. आता यात आपण परतलेले कारले घालूया. तुम्हाला साखर घालायची असेल तर पाव चमचा तुम्ही घालू शकता, पण मी घालत नाही, कारण या पद्धतीने केलेले कारले अजिबात कडू होत नाही. आता कारले शिजतपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. कारले व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आता यावर आपण झाकणी ठेवू आणि कारल्याला व्यवस्थित शिजवून घेऊ. कारले होतपर्यंत माझे बघा बरेचसे भांडे होऊन गेले होते. फक्त हे ऑइल कंटेनरच माझा राहिला होता, कारण की त्यात मी गरम पाणी घालून ठेवले होते. गरम पाणी टाकून जर आपण थोडा वेळ त्याला ठेवलं तर तेलाचा चिकटपणा हा लवकर निघतो. भांडे जवळपास माझे झालेले आहेत. जी ऑर्गनायझर रॅक मी काढली होती तिला मी आता घासून घेते. हे भांडे माझे रात्रीचे होते, अजून सकाळच्या स्वयंपाकाचे भांडे माझे पडायचे आहेत. चला, हे काम माझे आटोपले. तेवढ्या वेळात बघा कारले पण आता शिजलेले आहेत. आता यात आपण थोडं कोथिंबीर घालूया, व्यवस्थित मिक्स करूया आणि गॅसची फ्लेम बंद करूया. खूपच सुंदर चवीला हे कारले बनतात. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. तर बघा, आजच्या सकाळच्या स्वयंपाकात मी ही कारल्याची भाजी बनवलेली आहे, सोबत ही दाल फ्राय बनवलेली आहे आणि हा भात. लहान मुलगा माझा कारले खातो पण जास्त नाही खात, म्हणून त्याच्यासाठी हे आलूचे काप बनवलेले आहे. तर असा हा आजचा स्वयंपाक मी केलेला आहे. स्वयंपाक आटपून भांडे, किचन, ओटा, गॅस वगैरे मी पुसून घेतला आणि आज मला सर्व बाथरूमची डीप क्लिनिंग करायची होती. मी आठवड्यातून 2 दिवस सर्व बाथरूमची क्लिनिंग करते. आमच्याकडे 3 बाथरूम आहेत, तर तिन्ही बाथरूमची क्लिनिंग मी एकाच दिवशी करते, म्हणजे मग केस धुवायला बरं पडतं. टॉयलेट सीट मध्ये मी हार्पिक टाकते आणि बाकी बाथरूमची स्वच्छता मी डिटर्जंट पावडरनीच करते. बाथरूमची वॉश बेसिन, खालच्या टाइल्स, भिंतीच्या टाइल्स ह्या मी डिटर्जंट पावडरनी स्वच्छ करते. घासायसाठी मी प्लास्टिकचा जो स्क्रबर येतो त्याचा उपयोग करते. घरातील कामे ही गृहिणीची जबाबदारी असते आणि आपल्याला आवड असेल तर ही जबाबदारी आपण हसतमुखाने पार पडतो. घरातील कामे जर तुम्ही बर्डन घेऊन किंवा मजबुरी आहे म्हणून करत असाल तर तुमच्या कामात त्याचा इफेक्ट नक्कीच दिसतो. कारण ती कामे तुम्ही करायची आहे म्हणून करता, आपली समजून किंवा आवड म्हणून करीत नाही. तर घर हे व्यवस्थित दिसेलच कसे? घरकाम करताना तुम्हाला काही अडचण असेल तर मदतीला बाई जरूर ठेवा. घरात लहान मुले आहेत, तब्येतीची काही कारण आहे, अशा वेळी आपल्याला मदतीला जरूर कुणीतरी ठेवायला पाहिजे. दुसरं कोणी करत आहे म्हणून आपणही ती कामे केलीच पाहिजे असं काही जरुरी नाही. तुम्हाला झेपत असेल तरच तुम्ही घरची कामं करा. जर तुम्ही स्वतः एकटेच सर्व कामं करायला जाल तर कामं तर व्यवस्थित होणार नाही, तुम्ही स्वतःची तब्येत बिघडवून ठेवाल.
त्यापेक्षा जर तुम्हाला आवड असेल आणि तुम्ही व्यवस्थित आपले घरचे कामं मेंटेन करू शकत असाल तर स्वतः कामे करण्याचा जरूर प्रयत्न करा. पण जमत नसेल तर मदतीला बाई जरूर ठेवा. घरातील जी पण कामे तुम्ही करत असाल ती जबाबदारी किंवा कर्तव्यापेक्षा आपली आवड म्हणून आणि छंद म्हणून करत असाल तर ती कामे खूपच इफेक्ट देणारी राहणार आणि तुमचं घर नेहमी स्वच्छ नीटनेटकं राहणार. येणारे पाहुणे सुद्धा तुमच्या कामाची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे मी माझ्या तिन्ही बाथरूमची आज स्वच्छता केली. त्यानंतर आंघोळ केली, केस धुवून घेतले, जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर रिकामा वेळ होता तर म्हटलं खाली बसून राहण्यापेक्षा पॅन्ट्री मधल्या या रंगेतल्या डब्यांची स्वच्छता करून घ्यावी. तर ते डब्बे मी खाली करून घेतले आणि घासायला काढले. डब्बे घासण्यासाठी मी झाकणामध्ये जवळपास अर्धा चमचा लिक्विड डिशवॉश घेतलं आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून त्यानेच सर्व डब्बे घासून घेतले. लिक्विड डिशवॉश वापरताना ते पाण्यामध्ये मिक्स करूनच वापरावं, कारण की ते घट्ट असतं. जर आपण पाणी घालून ते वापरलं तर थोड्या जेलमध्ये आपले पुष्कळ सारे भांडे घासल्या जातात आणि आपल्या जेलची पण बचत होते. स्टीलचे डब्बे घासताना स्पॉन्जचा जो स्क्रबर असतो त्याने डब्बे घासावे, त्यांनी डब्यावर स्क्रॅचेस पडत नाही. स्टीलचे डब्बे मी फक्त 3च काढले होते तर ते लवकरच घासून झाले. म्हणून म्हटलं चला एका रांगेतल्या प्लास्टिकच्या भरण्या सुद्धा काढूनच घ्याव्या. मग मी प्लास्टिकचे कंटेनर सुद्धा काढून घेतले, त्यामधलं सामान काढून ठेवलं आणि सर्व डब्बे मग मी घासून घेतले. जेव्हा आपल्याला कल्पना असते की आपल्याला आता स्वच्छतेची ही कामे करायची आहे तर मग आपण स्वस्थ बसत नाही. जरा वेळ मिळाला की जे कामे करता येण्यासारखी असतात तिला करून मोकळं झालं की बरं वाटतं. नाहीतर मग सतत हे करायचंय ते करायचंय याचाच विचार येत असतो आणि मग मला वाटते विचार करण्यापेक्षा कामे उरकून घेतले केव्हाही बरे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून जरूर सांगा. धुतलेले कंटेनर बाहेर थोडं ऊन होतं म्हणून उन्हात नेऊन ठेवलं, पण थोड्या वेळाने पाऊस आला आणि माझं लक्ष नसल्यामुळे ते वाळायचे तर सोडा आणखी जास्त ओले झाले. चला तेवढ्या वेळा स्टीलचे डब्बे अर्धवट वाळले. आता त्याला कोरड्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेते. स्टीलचे डब्बे कधीही पूर्णपणे वाळू द्यायचे नाही, ते अर्धवट ओले असतानाच त्याला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे. त्यामुळे डब्यावर पाण्याचे डाग पडत नाही आणि डब्याची चमक नेहमी नव्यासारखीच राहते. माझे हे डब्बे 30 वर्ष जुने आहेत पण त्याची चमक अजूनही कमी झालेली नाही. तर मैत्रिणींनो, आजचे माझे सर्व काम संपले. व्हिडिओ पण इथेच थांबविते. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.